महाराष्ट्रातून एक क्रमांक आला त्या बाळूचा. महाराष्ट्रातून एक क्रमांक आला. बाळूचा एक क्रमांक आल्यानंतर संपूर्ण गावाने ठरवलं की आज संध्याकाळी आपल्या गावातल्या बाळूचा सत्कार आपल्या गावामध्ये होणार आहे. सर्वांनी त्या सत्काराला यायचंय. बाळू धावत धावत घरी गेला. आईला म्हणाला, आई, अगं ये आई, आज सगळा गाव माझ्या सत्कारासाठी येईल आई, पण माझी एक विनंती आई की तू माझ्या सत्काराला यायचं नाही. का? बाळूला लाज वाटत होती महाराज त्याच्या आईची. आजही या जगामध्ये अशी काही मुलं आहेत की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांची लाज वाटते. सांगितलं, आई तुला एका डोळ्याने दिसत नाही, आई तू माझ्या सत्काराला यायचं नाही. पण ते काळीच आईचं होतं महाराज. सत्काराची वेळ जवळ आली. 4 वाजले, तोफा वाजू लागले, फटाके वाजू लागले, गावामध्ये गाजावाजा होऊ लागला. आईला राहवलं नाही. अंगावर शाल घेतली आणि बाळूचा सत्कार पाहण्यासाठी आई त्या शाळेजवळ गेली. होऊ नये ती गोष्ट घडली. एका शिक्षकाची नजर त्या बाळूच्या आईवर पडली आणि शिक्षक म्हणाले, अरे आपल्याला या बाळूसारखा हिरा प्राप्त करून देणारी आई आज या ठिकाणी उपस्थित आहे. आईला वर बोलवलं. आईचा सत्कार केला. सगळ्यांच्या दृष्टीने गोष्ट चांगली घडली, पण बाळूला मात्र ही गोष्ट आवडली नाही. बाळू घरी गेला, बॅग भरली, घराच्या बाहेर निघून गेला. घराच्या बाहेर गेला, शहराच्या बाहेर गेला, देशाच्या बाहेर गेला. एकदा गेलेला बाळू पुन्हा परत आला नाही. आई रोज जायची पोस्टमॅन जवळ आणि एकच प्रश्न विचारायची, काय हो, माझ्या बाळूचं पत्र आलंय का? माझ्या बाळूने काही पत्र लिहिलंय का? माझा बाळू काय मला म्हणालाय का? असं करता 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 आईचे शेवटचे क्षण जवळ आले. 10-5 वर्ष निघून गेले. 10 वर्षानंतर त्या बाळूचं गावामध्ये कागदपत्राचं काम पडलं महाराज. गावामध्ये कागदपत्राचं काम पडलं म्हणून बाळू गावामध्ये परत आला. गावामध्ये परत आल्यानंतर ती शाळा पाहिली. शाळा पाहिल्यावर सत्कार आठवला. सत्कार आठवल्यावर आईची आठवण आली बाळूला. अरे ज्या आईची मला लाज वाटत होती, कुठं असेल ती आई, काय करत असेल ती आई? आज 10 वर्षानंतर त्या बाळूला बाळूच्या आईची आठवण आली. घरी गेला. घराच्या बाहेर मोठं मोठं गवत उगवलेलं होतं. दरवाजा उघडला. घरामध्ये आई नव्हती. भिंतीवर वडिलांचा फोटो टांगलेला होता. तो फोटो घेतला. फोटोच्या मागे एका अलमारीमध्ये एक पांढरा कागद होता. तो कागद दुसरं काही नाही तर चिठ्ठी होती महाराज, बाळूच्या आईची बाळूला. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, बाळू रे, अरे ऐक ना. तेव्हा बाळूला कळलं की माझ्या आईला लिहिता वाचता येत होतं. तेव्हा बाळूला कळलं माझी आई किती किमती होती, माझ्या आईला काय काय येत होतं. तेव्हा बाळूला कळलं माझ्या आईला